विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। जय मित्र, तुमचा मित्र मी डॉक्टर सुनील गायकवाड परत आज सोलापुरातील रस्त्यावरती न येता एका पेट्रोल पंपावरती आलो। सुपर पेट्रोल पंप जे खूप फेमस आहे सोलापूरमध्ये डबरिंग चौकातील। आजचा तुम्हाला आज 17 तारीख आहे, 17 जुलै 2022। त्या दिवशी पेट्रोलचा तुम्हाला दर दाखवतो मी किती झाला, 106 रुपये 9 पैसे। तसा माझा आज वाढदिवस आहे, माझे 52 वर्ष पूर्ण झाले। पण माझ्या जसं मला कळतं, जशी मला अक्कल आली, इथे एक फोटो होता बघा मित्रांनो, भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र बाबूजी मोदी साहेबांचा इथे एक हास्यमुद्रेमध्ये फोटो होता। तो फोटो मित्रांनो गायब झालाय। जनता जनार्दनवर विचार करत असेल की एक व्यक्तीचा इथं फोटो होता ज्यांना देशाचे पंतप्रधान म्हटलं जात होतं, त्या व्यक्तीचा फोटो इथून जाण्याचं कारण तुम्ही शोधा। आणि महाराष्ट्रातील जे राजकारण जे वातावरण चाललेलं आहे मित्रांनो, जनता पण बघू द्या, जनता पण माझ्या सोबत पाहिजे। माझा आज बड्डे, पण आज मी वाढदिवस करणार नाही, कारण ही जी महाराष्ट्रामध्ये अखंड भारत देशामध्ये ही जी महागाईची भयानक वाढलेली आहे, त्याच्यामुळे मी आजचा माझा वाढदिवस हा लांबणीवर टाकलेला आहे। जगामध्ये एकमेव असं राज्य असेल महाराष्ट्र जिथं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कॅबिनेट मंत्र्याचा पत्ता नाही। हे जनमानस, हे जनता, हे देशाचे नागरिक, हे देशाचे वतनी मंत्रिमंडळाची मित्रांनो वाढ बघत आहे। बरं, आज माझा वाढदिवस आहे, मला शुभेच्छा आज देऊ नका। पण आज या ठिकाणी एक फोटो राहत होता, बघितला का तुम्ही हास्यमुद्रेमध्ये? कोण होतं बघा, नरेंद्र मोदी साहेबांचा इथं फोटो होता। हे काय माझ्या मित्रांना, यांना काय मी शिकवून आणलं नाही, शिकवून आणलं नाही मित्रांनो। हे म्हणतात की देशाचं वाटोळं करणाराचा फोटो इथं होता। ही अशी जनतेची प्रतिक्रिया। अजून एक मित्र आहेत, ते हसतात, जरा बोलून घेऊ। जैन सर, आज माझा वाढदिवस आहे, पण मी शुभेच्छा घेणार नाही, कारण ही जनमानसाची जी ओढताच चाललेली आहे। मंत्रिमंडळामध्ये जगातलं एक असं मंत्रिमंडळ आहे की तिथं 2च मंत्री, कॅबिनेट मंत्र्यांचा पत्ता नाही। म्हणजे ओला दुष्काळ पडण्याची आता परिस्थिती निर्माण झालेली आहे, सगळे भाव गगनाला गेलेले आहेत। तर सर, तुमचं नाव सांगा आणि खरी प्रतिक्रिया द्या। माझं नाव संजय महादेव नकाटे, मी राहणार मूळचा सोलापूरचा। तर हे जे फसवणूक करून जे सरकार आणलंय, हे सगळं भ्रष्टाचारी आणि सगळं हे करून यांना ईडीचं हे करून त्यांना दबाव आणून सगळं जे केलं यांनी सगळं यांच्या स्वार्थापोटी केलेलं आहे। आणि जनतेची लूटमार, आमच्या गोरगरिबांच्या खिशातनं पैसे काढून हे जे GST वगैरे हे जे आहे लुटालूट चालली, हे सगळे लुटालूट चाललेले आहे। आणि हे देवेंद्र फडणवीस असू द्या, मोदी असू द्या, हे जनतेला लुबाडणे, ते वरून ईडीची चौकशी दाखवतात आणि जनतेच्या पैसे खिशातून काढतात। गोरगरिबांना आज गोरगरीब इतके मरतात, यांनी मला 15 लाख रुपये देत। आज गोरगरिबांचं काय आहे ते सगळं झालेलं आहे मित्रांनो। अजून एक ताई आहेत, ताई प्रामाणिकपणे सांगा, इथे एक फोटो होता, ते देशाचे लाडके पंतप्रधान होते। ताई, तुम्हाला आजची जी परिस्थिती आहे, महाराष्ट्राचं तर राजकारण बिघडलंय आणि आजची जे भाववाढ झालेली आहे, पेट्रोल बघताय 10 वाढवायचं, 3 कमी करायचं, 15 वाढवायचं, 5 कमी करायचं, त्याच्याबद्दल प्रामाणिकपणे काय वाटतं तुम्हाला? तुमचं नाव सांगत आहे, हे आपण सोशल मीडियावर दाखवतो। मी शीला कसबे, गृहिणी आहे। आज पेट्रोलचं फक्त दिसतंय, तेलाचे भाव बघा, शेंगाचं तेल किंवा सिलेंडर बघा, आता 1000च्या वर गेलंय। 350 रुपये सिलेंडर होता काँग्रेसच्या काळात, आता 1070 रुपये झालंय। कुठून द्यायचं एवढं? आता हे दिल्लीमध्ये जुमला सरकार बसलेलं आहे, दिल्लीमध्ये जे जुमले करतात त्यांना काय सांगायचं तुम्हाला? सोलापूरचे त्यांना काय सांगायचं, भगिनी म्हणून भित्रट सरकार बनलंय आता सध्याचं, ते भाजपच्या अंडरमध्ये आहे, ते काही करू शकत नाही, त्यांच्या हातात काय पण नाहीये, ते सगळं ना कठपुतली झाले, सगळे कठपुतली। तुमचा आभारी आहे ताई। मित्रांनो, बघताय एक जी हायलाइट गोष्ट होती ती ईडी, CBI आणि आतापर्यंत जे सुप्रीम कोर्टामध्ये चांगले जे दिग्गज असे ॲडव्होकेटनी ज्यांनी कामं केली मित्रांनो, ते सर्व ईडी बद्दल बोलतात।
एन्फोर्समेंट जे डायरेक्टरेट आहेत त्याच्याबद्दल, पण स्थानिक सोलापूरचा एक पण नेता किंवा एक पण पुढारी ज्यांनी जनमानसांनी त्यांना आपलं मौल्यवान मत देऊन जे राजकर्ता केलं, राजा केला सोलापूरचे, असा एक बी राजा पुढे येऊन ईडी बद्दल बोलत नाही. येणाऱ्या काळामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि आमच्या बापांनी जो कायदा लिहिलाय तो कायदा सुद्धा येणाऱ्या काळात ईडीला दाखवून देईल की काय कायदा असतो. तशाच छत्रपती शिवरायांचं जे हत्तीचं बळ घेऊन चालणारा हा महाराष्ट्र, हा अखंड भारत देश, हा सुद्धा ईडीला दाखवून देईल की ईडीला काय असतं. ज्या काय मित्रांनो, मी माझा वाढदिवस आहे त्यामुळे मी व्हिडिओ थोडी वाढवत आहे की जनमहाराष्ट्रामध्ये जे त्या ईडी बद्दल बोलत आहे की ईडी आणि सीबीआय ते जे आलेली जी जनता आहे त्यांच्यावरती जे आलेले जे प्रतिनिधी आहेत, आमदार असू दे, MLA असू दे, सांसद असू दे, MP असू दे, त्यांच्यावर ईडी दबाव आणून जी आता जी चाललेली आहे, जे घोड बंगाल चाललेलं आहे, तर ते थांबणं गरजेचं आहे. आणि जी मंडळी या देशामध्ये विश्वरत्न महामानवांचे जे कायदे पाळत आहे, त्यांचं जे संविधान मान देत आहे, त्यांनी सुद्धा या ईडीचा व्यवस्थित अभ्यास करून जनता जनार्दना मित्रांनो न्याय द्यावा हीच माझी विनंती आहे. जय भीम, जय शिवराय. जैन मित्रांनो, काळजी घ्या, सत्र करा. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.